नमस्कार सर्वांना। पाऊस आला तर एकदम थंड थंड वातावरण वाटते आणि 2 दिवस सुद्धा पाऊस नाही आला तर एकदम उष्णता चालू होते। आता इकडे सकाळी उठल्यानंतर छान मी आज गुळाची चहा बनवली। म्हटलं साखरेची नाही आपण गुळाची चहा करू। आता चहा केली आणि कूलर चालू करून थंड हवेमध्ये बसून मी इकडे चहा घेतली। तर चला बघू आजचं माझं रुटीन काय आहे। नमस्कार सर्वांना। आजचं माझं रुटीन काय आहे तुमच्यासोबत सुद्धा मला शेअर करायचं आहे। आता सकाळी उठून झाडू पोचा झाला, भगवंतापुढे ज्योत लागली आणि मग मी मस्त गुळाची चहा ठेवली। म्हटलं आज साखरेची चहा नाही घेऊ, आपण गुळाची चहा घेऊ। आता चहा घेतली कूलरच्या थंड हवेमध्ये बसून आणि मग निघाली मी बाहेर। आता मला पायऱ्या झाडून घ्यायच्या होत्या आणि मग त्याच्यावरती पाणी घालायचं होतं, म्हणून इकडे झाडू लावली आणि मग पाणी घातली। आता पाणी तर झालं माझं घालून, पण म्हटलं आता वळू आपण आपल्या किचनकडे। तर आता मला नाश्त्याला वडी फ्राय करायची होती। मी रात्रीला काय केली, वडी बनवली, शिजवून फ्रीजमध्ये ठेवून दिली, कारण सकाळी जर वडी बनवायला गेलं तर वेळ भरपूर जातो। कारण मला ते वडीला पीठ लावायला शिजवायला वेळच लागतो आणि थंडी झाल्याशिवाय आपण हिला काही फ्राय करत नाही। गरम गरम ती फ्राय केलं तर छान मोकळी मोकळी होत नाही, म्हणून मी रात्रीलाच वडी बनवून ठेवते आणि मग सकाळी नाश्त्याला अशी फ्राय करून घेते। आता माझ्या इथं तर तळलेली वडी सर्वांना आवडतात, पण म्हटलं नेहमी नेहमी तळलेली पण बरी नाही, म्हणून म्हटलं आज मस्त कांदा हिरवी मिरची सांबार घालूनच आपण हिला फ्राय करू। आता इकडे रात्रीची वडी होती, तिला मस्त चाकूनी बारीक बारीक चिरून घेतली आणि मग चिरल्यानंतर 2 कांदे सुद्धा चिरले, त्यामध्ये गोडलिंबाचे पत्ते घातली। आता हिरवी मिरची मी घालत नाही, कारण आपण पिठामध्येच तिखट घालत असतो, म्हणून हिरवी मिरची याच्यामध्ये घातली नाही, कारण आम्हाला जास्त तिखट काही खाऊन होत नाही, आम्ही एकदम फिक्कं फिक्कं खातो। आता इकडे तेल वगैरे घातली आणि छान मस्त वडीला तडका लावली आणि वडीला फ्राय करते। वडी आपल्याला थोडासा तेल जास्त घालावं लागतो, तेव्हाच वडीचा टेस्ट छान वाटते खायला। आता इकडे मस्त वडी फ्राय केली आहे। आता मुलांची मॉर्निंगसुद्धा झाली, मुलांनी ब्रश वगैरे केलं, म्हटलं बसा बेटा आता दूध घ्या आणि मग नाश्ता करा, कारण मुलांच्या स्कूलची वेळसुद्धा ही लवकरच होऊन जाते। आता इकडे माझी वडी तर फ्राय करून झाली। इकडे मुलांनी नाश्ता करून घेतला आणि मग लागली मी माझ्या स्वयंपाकाला। आता डेली मी ब्लॉग बनवते आणि डेली तुमच्यासोबत माझं रुटीन शेअर करते, मी कुठे गेली, काय घेतली, कुठे आली। आता मी ब्लॉग तर बनवत आहे, पण तुम्हाला आवडतात नाही आवडत हे मला माहीत नाही, पण प्लीज आवडलं असेल तर माझ्या ब्लॉगला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण माझे सबस्क्रायबर्स एवढे मागे आहेत की भरपूर, आणि मला तरी असं वाटते की मी एवढी मेहनत करत आहे तर माझे सबस्क्रायबर्स वाढल्या पाहिजेत। आणि नक्की माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता नाश्ता तर झाला, पण मी वळली माझ्या स्वयंपाकाकडे। तर आज स्वयंपाकामध्ये मला पत्तागोबीची भाजी बनवायची होती। आता पत्तागोबीची भाजी म्हटलं आणि आद्या खुश नाही होईल असं तर होत नाही, कारण आद्याला पत्तागोबीची भाजी ही भरपूर आवडते। जेव्हाही तिच्या टिफिनला मी पत्तागोबीची भाजी देते तेव्हा कोणतीच घरी कंप्लेंट येत नाही की मम्मा मला आवडली नाही किंवा टिफिन फिनिश झालं नाही। आणि पत्तागोबीची भाजी घेऊन गेली की टिफिन तिचं पूर्ण फिनिश होऊन येतो। आता माझा स्वयंपाक तर आवरला, मुलांचे टिफिन सुद्धा रेडी झाले, पण म्हटलं आद्याला आंघोळीच्या आधीच मस्त केसांना तेल लावून देते। आता हिला काय न कळ केस करायचा एवढा कंटाळा येतो,
सकाळी मी चुटी घालून देते, त्याच चुटीवरती दिवसभर राहते. आता दुसऱ्यांदा जर हिच्या जवळ गेलं केस करायला तर ही काही करू देतच नाही. हिला भरपूरच कंटाळा येते, म्हणून इकडे मस्त आद्याच्या केसांना मी तेल लावून घेतली आणि मग पाठवली मी आद्याला आंघोळीला. आता झाली आद्याच्या स्कूलची वेळ, म्हणून म्हटलं चला आता मुलांची तयारी करून देऊ. इकडे मुलांची तयारी करून दिली आणि दोघांनी भगवंतापुढे विनंती करून घेतली. आता मुलांची विनंती झाली आणि निघाला आम्ही स्कूल जायला. आता मुलांना स्कूलला सोडून तर दिली, पण घरी आल्यानंतर माझे काही छोटे मोठे कामं होते, ओटा वगैरे क्लीन करायचा होता, ते कामं करून घेतली आणि मी सुद्धा निघाली. आता मला तब्येत काही बरं नव्हती, म्हणून मला थायरॉईडची टेस्ट करायची होती. तर 8 दिवस झाले औषध घेतली तरी काही बरं वाटत नाही आहे, म्हणून म्हटलं चला आज थायरॉईडची टेस्ट करून बघू काय निघते. आणि मग तिकडून टेस्ट करून आल्यानंतर माझं एक पार्सलसुद्धा आलं होतं. आता मी हे शॉर्ट कुर्ती बोलवली होती, म्हटलं आता मला जशी पाहिजे होती तशी येईल का, तर खरंच छान आली. कापडसुद्धा रेटच्या नुसार कापडही छान आहे आणि कुर्ती पण छान आहे. आणि असा होता माझ्या आजच्या सकाळचा रुटीन. बाय सर्वांना, भेटू नेक्स्ट.